खबर महाराष्ट्र कर्जत पोसरी से। नौकरी मेला का किया गया कार्यक्रम। नौकरी मनुष्य के लिए चौथ जरूरत है, इसलिए मेला बहुत महत्व रखता है। आमदार महेंद्र थोरवे जी इस नौकरी मेला का जिम्मा उठाया है। 6000 नौजवानों ने इस नौकरी मेला में सहभाग लिया। 1178 नौजवानों को नौकरी ऑफर लेटर दिया गया। करजत नंदन वन नौकरी मेला का उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे रिबन काटकर शुभारंभ किया। इसमें उपस्थित जिला प्रमुख विजय पाटिल, शिवसेना प्रमुख संतोष भोयर, जिला उप प्रमुख भाई गायकार, तालुका प्रमुख संभाजी जगताप, सुनील रसाल, निवृत्ति पिंगले, सुरेखा शितोले, रेशमा म्हात्रे, मीना थोरवे, प्रसाद थोरवे आदि उपस्थित रहे। युवा नौकरी मेला संस्थापक संचालक किरण रहने, संचालक दीपक पवार, इन्होंने नौकरी मेला की जानकारी दी। आमदार महेंद्र थोरवे बोले कि करजत तालुका लोग आदिवासी तालुका समझते हैं। फिर आमदार महेंद्र थोरवे 65 कंपनी वालों से बातचीत की और इस मेला में 100 कंपनी सहभागी हुए। यह सब देखकर नौजवानों को चेहरे पर जो खुशी हुई वह देखने की लायक थी। स्टार 7 लाइव से संतोष गुप्ता की रिपोर्ट। सरकारच्या माध्यमातून सगळ्यांशी संपर्क करून सगळ्या कंपन्यांशी संपर्क करून आम्ही कर्जतकरांना ते जग खरंच सुंदर आहे का, हा तुम्हाला प्रश्न विचारा, पण याही सृष्टी आड असलेली दृष्टी त्याच्याकडे आहे, अशी दिव्य दृष्टी असलेल्या देखील या संपूर्ण परिसरामध्ये इथे दाखल झालेला आहे। आणि आपण बघू शकतोय की अशाही लोकांना थोड्या वेळाची ओळख करून देतो तुम्हाला, पण तुमचा तरी वेळ होत आहे, जरा सगळ्यांनी जोर किंवा कोणाला थोडंसं असंही वाटत असेल तर नक्कीच आमच्या व्हॉलेंटियर्सशी आपण संपर्क करू शकता। सगळ्या 40 आणि 10 अशा 50 आमदारांनी एकत्रपणे येऊन 2019ला जनतेचा कौल महायुतीला देण्यात आलेला होता।